हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल आणि हॅप्पी दिवाळी सगळ्यांना. आज आहे मेन दिवाळी आणि आत्ता मला सकाळपासून वेळ मिळाला आहे व्लॉग करायला. आणि आत्ता मी आलो आहे दुकानातली पूजा मांडायला पहिला, मग त्याच्यानंतर ना घरातली पूजा मांडणार, मग रांगोळी काढणार, मग मी आवरणार. सकाळपासून मी फक्त चहावर आहे आणि आत्ता 3 वाजलं, 2:30 काय 3 काहीतरी वाजलं. आमची मम्मी लक्ष्मीपूजे दिवशी उपवास करते, तर तिच्याबरोबर माझा पण उपवास झाला आहे आज. चक्कर यायला आता मला आणि सारखं काहीतरी राहतं, काहीतरी आणायला जायचं, एवढंच काम लावते आमची मम्मी मला. जी जॉईंट फॅमिली आहे त्यांचं कसलं भारी ना, किती एक्स्ट्रा माणसं असतात कामं करायला. आमच्यात आम्ही 4घच आहे आणि कामं आमच्यात 10 जणांचे आहेत. वेदर कसला भारी झालाय. मी चाललोय चिमण्यांना तांदूळ टाकायला. आता मी पहिला इथं रांगोळी काढणार आहे आणि मग जाऊन दुकानात रांगोळी काढणार आहे. आता मी रांगोळी काढणार आहे. रांगोळी कंप्लीट झाल्यावर मग तुम्हाला दाखवतो, कारण माझ्याकडे आता टाईम नाही आहे. आयुष्यात रंग नसले तरी चालतील, पण रांगोळीत रंग जास्तच पाहिजे, म्हणून मी सगळे हाय नाही ते सगळे कलर यूज करून रांगोळी काढले. आत्ता 6:30 वाजलात आणि अजून मला दुकान पुढं जाऊन रांगोळी काढायची. ही पूजा तर झाली आहे, इथली पूजा आणि आरती मी केलं, मी दाखवते तुम्हाला. गडबडीत तयार झालोय, फक्त 5 मिनिटात मेकअप केला, कारण मे बी 7 वाजलं आणि अजून जाऊन मला तिथं रांगोळी काढायची आहे दुकानात. आता मी चाललोय दुकानकडं. मेकअप तर मनासारखा झाला नाही आहे, पण आता राहू दे, आता आपण काहीच करू शकत नाही. 7:30 वाजलात आणि अजून आमच्या दुकानात कपडे घ्यायला लोक यायला लागले. लोक दिवाळी करतात का नाहीत मला तेच कळलं. आणि मी आता इथे येऊन गिराईक करून परत रांगोळी काढणार आहे. हे आमचं शोरूम आहे, इथं आम्ही एक्स्ट्राचं मटेरियल ठेवतो. पहिल्यांदा मी पिंक कलरचा ड्रेस घेतला आहे, नाहीतर कायम मी रेड, कारण रेड माझा फेवरेट आहे. आता पिंक पण फेवरेट झाला. आमचे पप्पा पूजा करायला लागलेत. देवाला पूजा 8 किती वाजल्यात? 8:15. अजून आमचं आरती झालं नाही, आमचं पूजा झालं नाही, अजून आम्ही दुकानात चप्पल उलट पडले. चप्पल काय प्राइस टॅग सकट घेऊन आलायस? मला इथं ठेवून आमच्या घरातली आरती करायला लागली. मी आता दादाला पाठवलंय सुरसुर भाज्या आणायला, ते पण फक्त फोटो आणि व्हिडिओ पुरतं, कारण मला फटाकड्यांची एक्स्ट्रीम लेवलला जाऊन भीती वाटते. मी कधीच सुरसुर भाज्या पण असं
आता गेल्या वर्षीपासून मी हे करायला लागलोय, सुरसुर भाज्या आणायला गेलाय. गेल्या वर्षीपासून हे करतोय. आणि आमच्या पप्पांना मध्ये मध्ये बोलायचंच असतं गाईच. आणि मी ब्लॉग करत असताना तर 100% कुणीच नाही मध्ये बोलत, फक्त आमचे पप्पा मध्ये बोलतात. काय बोलतात तुझं पप्पा? आमच्या पप्पाला काय कळत नाही. तेच बोलतात. आमची कंपनी आहे इथं. काय तयार होते, काय तर तयार होते जे मला एवढं काय माहित नाही. कुठलं तर पाट तयार होते. हो करतोय पुन्हा घेऊन आले मी. ब्लॉक करायला इतकं उडवायचं नाही. काय सांगितलंय? घेतलंय तो शाणा आहे तो. केली नाही का? आयुष्याचा ब्लॉग झालाय. ब्लॉग का नाही केलीस पण तू? आई आपका इंतजार था. पप्पा होते ना. माझं काय लग्न आहे? तुझं लग्न नाही पण तुझा वाढदिवस आहे. आयफोन घेतल्याची पार्टी. सयाजीला बुक कर. मी नॉनव्हेज आहे, यांचं काय माहित नाही मला, पण मी नॉनव्हेज आहे. पण मी जैन आहे त्यामुळे मी तू जैन आहेस हिंसा करत पण नाही आणि करू पण देत नाही. काही व्हेज खायचं असेल तर या. व्हेज आहे की व्हेज आहे की स्टॉल. आम्ही व्हेज आणि नॉनव्हेज एकत्र असते तिथं जात नसतो. ओनली व्हेज. चालते व्हेज तर व्हेज. चल मग घरात माझ्या हातचं तुझाच आहे. ब्लॉग मेघना टाकेल गाईच. राम राम. आमचं फादर फोन करायला समजा. मेघीचा दिवाळीचा लुक बघा. ब्लॉग केली नाही तांबा. हे आमचं न ठरवता पण सगळं सेम सेम होते. हा मग ड्रेस कुठं आणलाय ते पण सांगून जावा की. मनाली मधनं घेऊन आल्या मॅडमांनी दिवाळीची शॉपिंग. मोठी माणसं काहीच जातो घरात मला घेणार. किती वाजलात सांगून जा की. फर्स्ट टाइम गाईज. म्हणजे निक्कीवर माझ्या घरच्यांचा एवढा विश्वास आहे की मला ह्या टायमिंगला फर्स्ट टाइम मला घरातून सोडले. फर्स्ट टाइम मी ह्या टायमिंगला घराच्या बाहेर आहे. फर्स्ट टाइम आयुष्यात मी तुम्हाला सांगतो 9 पण माझ्यासाठी नाही 9 पण नाही 7. हा 7:30 हे पण माझ्यासाठी. मला घरात वरडायची पण निक्की चाहिए फ्रेंडशिप. म्हणजे याच्यावर कळतंय निक्की किती चांगली आहे.